आहाहा! झणझणीत कैरीचे लोणचे, सीझन स्पेशल कैरीची लोणचे कसं घालायचं आणि कसा बनवायचा ते पाहणार आहोत. वर्षभर टिकणारी कैरीची लोणची कशी बनवायची पाहूयात. नमस्कार, मी अंकिता. अंकिताज रेसिपी मराठी चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी गावरान लोणची रेसिपी. मार्केटमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीचा आपण लोणचे बनवणार आहोत. ते कसा बनवायचा अगदी सोप्पं पद्धत आहे. यामध्ये कोणताही जास्तीचा मसाला न वापरता अगदी झटपट अगदी 10 मिनिटात होण्यासारखी ही लोणच्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर सुरुवात करूया. इथे पहा, अगदी झटपट बनली जातात आणि खूप जास्त भिजवून ठेवायची किंवा मीठ लावून ठेवायची अजिबातच गरज नाही. अगदी झटपट होणारी ही कैरीची लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात. तर इथे पहा, मी आता इथे अर्धा किलोचा एक कैरी म्हणजे आंबटपणा असलेला, जास्त आंबट असलेल्या लोणच्यासाठी कैरी आंबट असलेल्याच घ्यायचा, कारण वर्षभर टिकून राहतात. तर इथं आंबट असलेली मी एक कैरी घेतलेली आहे. कमीत कमी अर्धा केजीचा एकच कैरी आहे, तो मी इथे घेतलेला आहे. आता हे बारीक बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, एकदम बारीक बारीक अशी आपण चिरून घेणार आहोत. यामधील ते आपण कोय घेणार नाही आहे, फक्त वरचा साल आपण कापून घ्यायचं या पद्धतीने. कोय आपण अजिबातही घ्यायचं नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोय सकट घेऊ शकता. तर मी ते कोय न घेता असंच बनवणार आहे. अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो त्याच पद्धतीनं कैरीचं लोणचं मी बनवलेलं आहे. अगदी 10 मिनिटात बनतात आणि वर्षभर टिकून राहतात. मार्केटमधल्या लोणचे तुम्ही विकत घेत असाल तर ते आत्ताच बंद करा, कारण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही बनवू शकाल. तर इथे पहा, एकदम बारीक बारीक अशी मी लोणचे कापून घेतलेले आहेत, म्हणजे कैरी कापून घेतलेला आहे. आता आपण एक टोपली घ्यायचं आहे. मध्यम असा आकाराचा एक टोपली घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जी कैरी आपण घेतलेली आहे बारीक कापून, ते कैरी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. ही लोणचं रेसिपी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनणारी आहे. तर मंडळी, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही कधी बनवलात का अशी लोणचं रेसिपी बनवला असाल तर नक्कीच कमेंट करून कळवा मला. आणि हो, आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. जितकी कैरी आहे तेवढं सगळं आपण बारीक बारीकच कापून घ्यायचं आहे, खूप जास्त मोठं कापून घ्यायचं नाही आहे. जर तुम्हाला एकदम चविष्ट आणि टेस्टी असा आपला कैरी बनवायचा असेल, कैरीचा लोणचा, तर बारीक बारीक कापून घ्या आणि मसाला देखील व्यवस्थित लागला जातो. पहा, इथे आपण संपूर्ण कैरी कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही जास्तीचा पण करू शकता, 1 किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर मी ते अर्धा किलोचं बनवणार आहे. संपूर्ण कैरी मी इथे कापून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत. जे घरगुती मीठ आहे, रेग्युलरी जे वापरतो तोच मीठ आपल्याला इथे वापरायचं आहे. 2 ते 2.5 मोठे चम्मच मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी ते सगळीकडे मिक्स करून घेते. तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये. या पद्धतीने संपूर्ण कैरीला मीठ लागलं पाहिजे असं आपण थोडंसं हलवून घ्यायचा, म्हणजे एकमेकाला मीठ व्यवस्थित लागला जाईल. तर इथे पहा, आता आपण याला ठेवून द्यायचे 10 मिनिटासाठी. खूप जास्त वेळ आपण इथे ठेवणार नाही आहे. थोडंसं आपल्या लोणच्याला किंवा कैरीला पाणी सुटलं की आपण आता यामध्ये मसाले घालणार आहोत. कोणते मसाले? तर आपल्याकडे वेळ नसतो. कित्येक वेळा असाच होतो की आपण यामध्ये काय घालणार आणि काय सोडणार, त्यामुळे आपण लोणचंही बनवतच नाही. तरी ते अगदी झटपट अशी मी ही रेसिपी आणलेली आहे. तर मी त्यासाठी मसाला न वाढता रेडी मार्केटमध्ये मिळत असलेला रामबंधूचा लोणचा मसाला मी इथे घेऊन आलेले आहे. तेही लोणचं मसाला आपण इथे वापरूयात. हा लोणचा मसाला एकदम चविष्ट, कोणताही तुम्ही रामबंधूचा नसाल किंवा कोणताही मसाला तुम्ही घेऊ शकता. फक्त लोणचा मसाला तुम्ही यामध्ये यूज करायचा आहे. तर इथे मी लोणचा मसाला घेतला. आपण जितकं लोणचा मसाला घेतलं तेवढं आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये सगळं असतं, हिंग असतं, राई असतं आणि बाहेर जसं बनवतात त्याच पद्धतीने आपण बनवत आहोत. तर बाहेरून मसाला जे मिळतं तेच मसाला इथे वापरला जातो. अगदी टेस्टी आणि बाहेरची चव येते. इथे पहा, या पद्धतीने आपण यामध्ये मसाला घालून घेतला. आता
कडकडीत गरम केलेला तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये कमीत कमी 3 ते 4 चम्मच आपण इथे तेल गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. कडकडीत गरम झाल्यानंतर आपण लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये काहीही घालायची गरज पडत नाही. सगळं तिखट, मीठ सगळाच या मसाल्यामध्ये असतो. हिंग असतो, मेथीदाणा असतो, राई असतो, सगळंच यामध्ये येतो. तर त्यामुळे आपण मसाला आणला की झटपट आपली ही लोणचं तयार होतात. तर पहा मंडळी, आपली ही ते लोणची तयार झालेली आहेत. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे लोणचं वर्षभर तुम्ही ठेवाल. काचेच्या भरणीत तुम्ही याला स्टोअर करून ठेवा. वर्षभर खाऊ शकता. अजिबात बुरशी येणार नाही किंवा खराब होणार नाही. अशी ही लोणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा. आणि हो, तुम्ही कधी बनवलात का आणि कोणत्या पद्धतीने बनवता नक्कीच कमेंट करून कळवा मंडळी. तर पहा, मस्त असा हा आपला लोणचा रेसिपी तयार झालेला आहे. मंडळी, बघताय काय, सध्याला तर सीझन चालू आहे. तुम्ही पण ही लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला खूपच आवडेल. जी लोणचं लहान मुलांना देखील खूपच आवडतात. ह्या वर्षी तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.